दैनिक सकाळचा 45वा वर्धापन दिन कार्यक्रम सायबर कॉलेजच्या आनंद भवन सभागृहात आयोजित करण्यात आला होता। यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती, सकाळ माध्यम समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, संपादक सम्राट फडणीस, सकाळच्या कोल्हापूर आवृत्तीचे संपादक निखिल पंडितराव उपस्थित होते। यावेळी निवृत्त लेफ्टनंट जनरल विनोद खंदारे यांनी सीमापारचा दहशतवाद आणि भारतासमोरील आव्हानं या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला। त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण स्थितीचे विविध पैलू लोकांसमोर मांडले। ऑपरेशन सिंदूर दरम्यानच्या भारतीय माध्यमांच्या अततायीपणाबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याची पार्श्वभूमी, हल्ल्यावेळचं भारतीय गुप्तचर यंत्रणांचं अपयश, ऑपरेशन सिंदूर, त्यानिमित्त सिंधू जलकरारावर भारतानं घेतलेली भूमिका, ऑपरेशन सिंदूर दरम्यान आणि नंतर जगभरातील विविध देशांची भूमिका, युद्धाचं अर्थशास्त्र या विषयावर त्यांनी सविस्तर विश्लेषण केलं। प्रत्येक भारतीयाला सीमेवर जाऊन लढणं शक्य नसलं तरी चांगले नागरिक बनून ते सैनिकांसारखंच काम करू शकतात असं मत खंदारे यांनी व्यक्त केलं। इन्फॉर्मेशन हायवेवर लढणं शिकावं लागेल। तुम्ही पानिपतमध्ये लढले, तुम्ही कुठेही लढले असाल, पण आता जर आज इन्फॉर्मेशन हायवेवर तुम्ही लढाई करायला तयार नाही तर निश्चितच तुम्ही तिथे हराल, तुमचं नॅरेटिव्ह कमी पडेल। तर म्हणून इन्फॉर्मेशन हायवेवर तेवढंच तीव्रतेने आपण लढायला पाहिजे जसं आपण युद्धक्षेत्रात लढतो। नाही आहे, प्रत्येक व्यक्तीने सेना जॉईन करायला पाहिजे असं नाही। चांगले नागरिक बना, प्रत्येक नागरिक सैनिक आहे। आता मी तुम्हाला जे सांगितलं सायबर वॉरफेअर, इन्फॉर्मेशन वॉरफेअर, हे सगळं नागरिकांनाच लढायचं आहे। तर म्हणून प्रत्येक गोष्ट सेनावर नका सोडू। व्याख्यानानंतर निवृत्त लेफ्टनंट जनरल विनोद खंदारे यांनी नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली। या कार्यक्रमाला सकाळ समूहातील सदस्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। दरम्यान आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी सकाळ परिवाराला वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या। यावेळी शिक्षक आमदार जयंत असगावकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।